बुर्ज खलिफा, जगातला सर्वात मोठा दुबई मॉल, पाम जुमेराह, डेझर्ट सफारी आणि लक्झरियस इमारती, हे सगळं म्हणजे दुबई असा आपला समज आहे। पण हे सगळं एका रात्रीत बनलं नाहीये। अनेक वर्षांचं स्टॅटिस्टिक्स आणि 100++ मास्टरमाइंड असलेल्या एका व्यक्तीची मेहनत, ज्यामुळे दुबई ग्रेट बनली आहे। हे सगळं कोणामुळे घडलंय तर दुबईचा राजा शेख राशिद बिन सईद अल मक्तूम। 1958 पासून 1990 पर्यंत दुबईवर शेख राशिद यांनी काम केलं। 1958 च्या आधी दुबई हे छोटंसं मासेमारी करणारं शहर होतं। लहान खाडीमुळे फक्त मासेमारी करणारी जहाजे तिथे यायची। याच खाडीचा विस्तार शेख राशिद यांनी केला आणि त्या खाडीजवळून पुढे जाणारी मोठमोठी जहाजेही दुबईच्या किनारी येऊ लागली। खरं तर भारतावर जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा इंग्लंड ते भारत या दरम्यान होणारी जहाज वाहतूक ही याच खाडीजवळून होत होती। जेवढा पैसा दुबईकडे होता तो संपूर्ण खाडीच्या विस्ताराला लावला। दुबईमध्ये राशिद पोर्ट आणि जेबल अली पोर्ट उभे केलं। बंदरांवर फ्री झोन उभारला। यामुळे जहाजांना टॅक्स फ्री केलं, पण त्यांचा इंधन साठा, इतर साहित्य, पर्यटकांच्या खरेदीवर टॅक्स सुरू केला, ज्यातून दुबईमध्ये बाहेरचा पैसा येऊ लागला। शेख राशिद यांनी एअरपोर्ट उभं केलं। पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या इमारती उभारल्या। यामुळे समुद्रासह हवाई मार्गाने दुबईकडे पर्यटकांची रांग लागली। पर्यटकांच्या राहण्यासाठी 7 स्टार हॉटेलची उभारणी केली। दुबईला तेलावर अवलंबून न ठेवता व्यापार, पर्यटन आणि उद्योगांचं हब बनवायचा प्लॅन राशिद यांनी आखला। राशिद यांच्या कुटुंबाकडे सध्या तब्बल $18 बिलियन पेक्षा जास्त संपत्ती असल्याचं म्हटलं जात आहे। या सगळ्यासोबत दुबईची डार्क साईड ही आपल्याला समजून घ्यायची आहे, पण ते पुढील व्हिडिओमध्ये।